सचिन तेंडुलकर ह्या व्यक्तीचा म्हणजे हा एक महान व्यक्तीचा बरोबर जो मुलांक भाग्यांक आणि शुभांक आला तो त्याच्या आईवडिलांशी अतिशय निगडीत होता. सुनील गावस्कर, झाकीर हुसेन यांच्या तारखा बघा, यांच्या नावाचे स्पंदनं बघा, ऑटोमॅटिक केवढं त्यांना नावलौकिक मिळाला. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीख 17 सप्टेंबर 1950 बरोबर. याची जर बेरीज केली तर 5 होते आणि 17 म्हणजे 1 प्लस 7 8. तर मला तेच विचारायचं आहे, हा आकडा तर 8च आहे ना. ते स्ट्रगल केलंय त्यांनी, प्रश्नच नाही. अंक 8 असला तरी 8 अंकाला मुलांकाला 5 हा भाग्यांक खूप मदतीचा ठरतो. 4 नंबर बद्दल सांगायचं ना, तो हर्षलचा अंक आहे. बर, तो लहरी आहे, एकांत वाचताना आवडतो आणि आपल्या मूडप्रमाणे. पण ते खूप चांगले चांगले सायंटिस्ट आहेत ना, हे 4, 13, 22, 31 वर जन्मलेले आहेत. 104चं चांगलं जमतं, 201चं चांगलं जमतं, 206चं चांगलं जमतं, 309चं चांगलं जमतं, कळलं का नाही. 401चं चांगलं जमतं, 500 सगळ्यांशी जमतं. आता तुम्ही अंबानींचं उदाहरण सांगितलं. त्यांच्याच घरात त्यांचाच भाऊ आहे अनिल अंबानी, त्याची तारीख 4 आहे. हा, ते बिझनेसमध्ये तितके सक्सेसफुल दिसत नाही जेवढे मुकेश अंबानी दिसत. मग त्यांनी काय केलं पाहिजे अशा वेळेस? नावात बदल करायला पाहिजे. नावाची व्हायब्रेशन्स आहेत ना, त्याची एक मेथड आहे की तुम्ही तो ना मंत्रासारखा लिहिला पाहिजे. तुमचा पहिला मोबाईल नंबर हातात असतो ना, सतत मोबाईल, त्याचा नंबर जो आहे ना तो आपला लकी नंबर घ्यावा. सतत तुमचा जो लकी नंबर आहे ना डोक्यात ठेवून द्यावा. आपली तारीख आहे ना ती सतत गुणगुणत राहावी. त्याचा खूप फरक चांगला होतो. आपल्या आयुष्यात अंकाला प्रचंड महत्त्व आहे. म्हणजे आपली जन्मतारीख ते मृत्यूची तारीख इथपर्यंत हे अंक आपलं फार महत्त्वाचं भूमिका बजावत असतात. अर्थात ही महत्त्वाची भूमिका बजावताना ह्या दरम्यान आपले अनेकांशी सूत जुळतं, या अंकांशी खास करून मी बोलते आहे. आणि हे अंक त्यांचा मेळ घालणं, त्याचबरोबर त्यांची गणितं जुळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आज आपण अंकशास्त्र अर्थात न्यूमरोलॉजी ह्या विषयाबद्दल मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार. आणि आजचा आपला विषय आहे अर्थातच न्यूमरोलॉजी. आणि ह्या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत सुबोध संख्याशास्त्र ह्या पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट उल्हास गुप्ते. आपण सगळ्यात अगोदर त्यांचं आपल्या मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. उल्हास गुप्ते हे गेल्या अनेक वर्षांपासून, जवळपास 30 ते 35 वर्षांपासून न्यूमरोलॉजी या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांनी सुबोध संख्याशास्त्र हे पुस्तक लिहिलं आहे. ह्या पुस्तकात त्यांनी इत्थंभूत अशी माहिती ह्या संख्याशास्त्राबद्दल दिली आहे. आणि त्यांनी लोकसत्ता ह्या दैनंदिन वृत्तपत्रामध्ये देखील आपले लेख लिहिलेले आहेत. अनेकांचे त्यांनी भाकितं केलेली होती. त्याचबरोबर अनेकांना ते न्यूमरोलॉजी हा विषय देखील शिकवतात. परदेशात त्यांचे अनेक स्टुडंट्स देखील आहेत. ह्या सगळ्याबद्दल मला तर चर्चा करायचीच आहे. मात्र न्यूमरोलॉजी आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे ह्याबद्दल आज आपण विस्तृत माहिती आणि विस्तृत चर्चा मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये करणार आहोत. अर्थात हे सगळं आहेच, मात्र मधुराष्ट्रक पॉडकास्टला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात अगोदर मी आमचे गिफ्टिंग पार्टनर फंग स्ट्रीट ह्यांच्याकडून त्यांना एक छोटंसं गिफ्ट देते. सरांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. सर, तुमचं मी पुस्तक वाचलं. अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे. बरीच माहिती प्रत्येक अंकाबद्दल दिलेली आहे. अर्थातच या अंकाबद्दल तर माहिती आहेच, मात्र तुम्ही तुमच्या पुस्तकात, आम्ही आत्तापर्यंत मुलांक, भाग्यांक ऐकलाय, पण तुमच्या पुस्तकात तुम्ही शुभांक दिलाय. हा शुभांक म्हणजे नेमकं काय? काय असतं की सूर्य हा प्रवास करत नाही, पण सूर्याभोवती पृथ्वी फिरत असते. आणि
हा जो पृथ्वीचा प्रवास आहे तर प्रत्येक राशीमधनं 12 राशी आहेत, त्या प्रत्येक राशीमधनं सूर्याचा आगमन होत असतं आणि सूर्य त्या राशीमधनं जात असतो. तर त्या प्रत्येक राशीला एक अंक दिलेला आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, मीन. कळलं का नाही? तर ह्या सगळ्या राशींना जो अंक आहे ना त्याला आपण झोडियाक साईन म्हणतो. बरं. कळलं का नाही? आणि मूलांक, भाग्यांक, त्याच्यानंतर हा तिसरा अंक जो आहे तो शुभांक, मी त्याला नाव दिलेलं आहे. आणि हा अतिशय महत्त्वाचा आहे. विशेष करून किरो या सुप्रसिद्ध ज्योतिष व्यक्तीने अतिशय खूप छान त्याने वर्णन केलेलं आहे या शुभांकाचं. आणि ह्या शुभांकावरनं त्याने अगदी करेक्ट काही निदानं केलेली आहेत आणि त्या निदानाचा फायदा त्यावेळेस त्या लोकांना झालेला आहे. वा, बरं. म्हणून ते शुभांक तुम्ही त्याच्यामध्ये टाकलेला आहेत. आणि त्या शुभांकाचं तुम्ही जेव्हा एखाद्याचं नाव तयार करता त्यावेळेस तो शुभांक जर त्या नावात आला म्हणजे त्या नावाचा जो लिस्काउंट जो अंक येतो, लहानसा जो छोटा अंक येतो, तो जर शुभांक आला तरी तो काम मूलांक आणि भाग्यांक इतकंच चांगलं करतो. बरं बरं. आणि खूपशे ज्योतिषी हा शुभांक नावात घेतात पण ते आपल्याला सांगत नाहीत किंवा कुठे पुस्तकात उल्लेख नसतो त्याचा. कळलं का नाही? आता तुम्ही जसं म्हणालात तसं की शुभांक हा फार महत्त्वाचा आहे, पण मूलांक आणि भाग्यांक ह्याबद्दल आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती झालेलं आहे. पण तरीसुद्धा आपल्या ह्या पॉडकास्टमधून मूलांक नेमका कसा काढायचा, भाग्यांक कसा काढायचा आणि त्याच्यावरून शुभांक कसा ठरवायचा? काय, एखाद्याची जन्मतारीख 19 आहे तर 1 + 9 = 10, 10 = 1. कळलं का नाही? 10चा आपल्याला 1 अंक येणार, तर 1 हा मूलांक. बरं. एखाद्याची जन्मतारीख 11 आहे तर 1 + 1 = 2, 2 हा मूलांक आला. बरं. आणि एखाद्याची जन्मतारीख 11/12/1944 आहे तर त्याचा मूलांक 5 येतो बघा. 1 + 1 बरं 2 आणि ते 12 म्हणजे महिन्याचे बरोबर 5 आणि 1944चे 9, 9 × 5 = 14. हा 5 हा मूलांक आला. म्हणजे 1 आणि 4 आपण बेरीज करून 5 आला. बरं. ह्याला म्हणतात भाग्यांक. कळलं का नाही? तर अशा तऱ्हेने मूलांक आणि भाग्यांक काढतात. बरं. आता झोडियाक साईन म्हणजे प्रत्येक राशीवरती 1 अंक आहे. मेष राशीला 9 अंक आहे. म्हणजे मेष राशीतून जर सूर्य प्रवास करत असेल त्याचा अंक 1. 12 राशी आहेत, त्या 12 राशीचे प्रत्येकी 1 अंक आहेत. आता मेष राशीचा अंक आहे 9 कारण का ती मंगळाची रास आहे. बरोबर बरोबर. त्याच्यानंतर वृषभ राशीचा जो अंक आहे शुक्राची रास आहे 6. त्याच्यानंतर मिथुन रास आहे, तिचा अंक 5, ती बुधाची रास आहे. बरं. कर्क रास आहे, ती चंद्राची रास आहे, त्याचा अंक 2. हे शुभांक बोलतो. शुभांक बोलतो. बरं. त्याच्यानंतर सिंह रास आहे, त्या सिंह राशीचा शुभांक 5. बरं. त्याच्यानंतर 6 कन्या रास आहे, तिचा भाग्यांक 5 येणार कारण ती बुधाची रास आहे. बरं बरं. त्याच्यानंतर तूळ रास आहे, तूळ राशीचा भाग्यांक आपलं शुभांक 6. त्याच्यानंतर वृश्चिक रास आहे, वृश्चिकेची मंगळाची रास आहे, तिचा भाग्यांक 9. त्याच्यानंतर मकर रास शनीची, कळलं का नाही? हो. तिचा हे येणार 8. बरं. आणि नंतर कुंभ राशीचा पण शनीचीच रास आहे 8. आणि त्यानंतर मीन रास आहे, गुरुची रास आहे, तिचा शुभांक 3. बरं.
म्हणजे हा शुभांक तुम्ही राशीतल्या त्या ग्रहांच्या ह्याच्यानुसार काढलेल्या आहेत. बरं. आणि त्या खूप अगदी ॲक्युरेट तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात. बरं बरं. पण मग हा शुभांक नेमकं काय काम करतो? म्हणजे आता मूलांक आणि भाग्यांक तर आपल्याला आत्ता कसा काढायचा ते तुम्ही सांगितलं, पण शुभांकाचं काम काय असतं? शुभांकाचं काम मूलांक आणि भाग्यांक इतकंच असतं, ते महत्वाचं. बरं, कळलं का नाही? पण जेव्हा जेव्हा आपण शुभांक वापरतो तेव्हा तो मूलांक आणि भाग्यांक ला मदतीचा ठरतो. कारण मूलांक, भाग्यांक आणि शुभांक हा एक त्रिकोण आहे. न्यूमरॉलॉजी हा एक त्रिकोणच आहे आणि त्या त्रिकोणाद्वारे आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन मिळत असते. आणि ह्या न्यूमरॉलॉजीचा जो एक हे आहे, बेस आहे, तो म्हणजे काय माहितीये का, तो पत्रिकेपेक्षाही डीप आहे. बरं. कारण का, तर तुमच्या आईवडिलांच्या तारखा, आईवडिलांचा शुभांक, भाग्यांक आणि मूलांक, वडिलांचा भाग्यांक आणि शुभांक मूलांक आणि तुमचा, असे 3 त्रिकोण जर केले आणि 3 त्रिकोणामध्ये जास्तीत जास्त जो अंक येत असेल ना, तर त्याचा इम्पॅक्ट त्या मुलावर होत असतो. बरं. आणि हे कुठेही सांगितलेलं नाहीये. आणि हे मी अभ्यासून आणि ठामपणे निदान करतोय. विशेष करून सचिन तेंडुलकर ह्या व्यक्तीचा, म्हणजे हा एक महान व्यक्तीचा, बरोबर, जो मूलांक, भाग्यांक आणि शुभांक आला, तो त्याच्या आईवडिलांशी अतिशय निगडीत होता. त्यामुळे आईवडिलांच्या त्रिकोणाचा, म्हणजे मूलांक, भाग्यांक आणि शुभांकाचा त्याला खूप सपोर्ट मिळाला. आणि अशा तऱ्हेने जर न्यूमरॉलॉजीचा वापर आपण केला तर आपल्याला त्यातली सूक्ष्मता अधिकाधिक आपण शोधू शकतो. बरं बरं. आणि हे जे आहे हे मी माझ्या पुस्तकातही दिलेलं आहे. कारण शुभांक हा खूपशा बारीक सारीक गोष्टी तुम्हाला सांगतो. बरं. कारण तो आईवडिलांकडनंच आलेला असतो. आपला बर्थ होतो तर आईवडिलांकडनंच आलेला असतो. आणि आई आणि आपली एक नाळ जुडलेली असते. त्यामुळे आईचाच एक आपण पार्ट असतो. आणि एवढंच नव्हे तर आईचे काही गुण, कळलं का, आईचे काही गुण आपण जन्मताच घेऊन येतो. आणि खूप वेळा बघा, पण आता 5 मुलं आहेत, 4 मुलं आहेत, पण त्यातला एक मुलगा आहे ना, तो आईचे जास्तीत जास्त गुण घेऊन येतो. कळलं का नाही? एखाद्याला वाचनाची आवड आहे, एखाद्याला गाण्याची आवड आहे. म्हणून बघा, गाण्यात पण बघा, मुलं किंवा मुली त्यांचे शागिर्द बनतात, त्यांचे शिष्य बनतात. त्याचं कारणच आहे की ते गुण, काहीसे गुण ते घेऊनच येतात जात्याच, म्हणून त्याला जास्त महत्त्व प्राप्त. बरोबर. पण सर, आता इथे एक मला प्रश्न पडलाय की आता तुम्ही म्हणालात की सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं, पण असे अनेक जण आहेत की ज्यांच्या घरामध्ये एखादी व्यक्ती नाव उज्ज्वल करते, पण दुसरी व्यक्ती जी असते ती नाव त्या घराण्याचं खराब करते. असं का होतं मग? जर का तुम्ही आता ह्या सगळ्याबद्दल बोलताय, म्हणून कारण असं आहे की तो जो आपण आईवडिलांचे जे 2 त्रिकोण आहेत ना, ते त्या अंकाच्या, म्हणजे मुलाच्या त्रिकोणाशी सहमत नसतात, अगदी विरोधी असतात. आणि त्यामुळे तो घरातनं असा बाहेर असतो. तो घरातल्या लोकांशी कधी मिळून मिसळून वागत नाही, अख्खा दिवस बाहेर भटकत असतो. तर अशा वेळेला ना, त्या मुलाला समजून घ्यायला पाहिजे. आणि खूप वेळेला आई वडील त्याचा द्वेष करतात. लहानपणापासून त्याला समजून घेऊन, मी माझ्याकडे एक लेख लिहिलेला आहे माझ्या दुसऱ्या एका पुस्तकात, पालकत्व आणि संख्याशास्त्र म्हणून. बरं. त्याच्यात मी हेच सांगितलेलं आहे की तुमच्या विरोधी जर तो मुलगा असेल, समजा एखादा मुलगा 4 अंकाचा आहे आणि तुम्ही आई वडील 9 आणि एक आई 8 आहे, वडील 9 आहेत, तर अशा वेळेला त्या 4 मुलांकाच्या मुलाला तुम्ही सांभाळून घ्यायला पाहिजे.
लहानपणा. नाही तर तो काय करतो, बाहेर 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 जातो आणि आपल्या मित्राचे आई वडील तेच आपले आई वडील समजून त्यांच्यावर प्रेम करायला लागतो आणि मग तिथे फाटाफूट होते मुलांची. आईवडिलांचा संवाद तुटतो. त्यामुळे लहानपणापासूनच त्याच्यावरती एक वेगळे संस्कार करून तो आपलासा कसा होईल. मग ते वेगळे संस्कार कसे करायचे, तर त्याच्या नावात बदल करायचा. बरं. त्याचं नाव आहे ते आपल्या मुलांकाशी एकरूप होईल अशा तऱ्हेचं घ्यायचं. हा एक वेगळा विचार आहे. म्हणजे नावातली स्पंदनं ती तुम्ही पुस्तकात दिलेली आहेत. हो. मग हे खरंच त्याने फरक पडतो? हो. किती फरक पडतो? खूप फरक पडतो. तुम्हाला मी एक फरक सांगतो. उदाहरण सांगू शकता? ज्यांची जन्मतारीख 2/11 आणि समजा 1922 आहे, तर ह्याच्यात काय झालं, 2 जास्त वेळा बरोबर आहे. आणि नाव पण आहे ना, पहिलं नाव त्याची पण बेरीज आहे ती 22 आहे. 22 नाही, समजा 20 येते. मग अशा वेळेला 2चा इम्पॅक्ट वाढला, 2 जास्त प्रेशर करायला लागला, तेव्हा खूप काही बदल आयुष्यात होतो आणि अगदी मिझरेबल लाईफ जगावं लागतं अशा लोकांना. आणि हे इमोशनल खूप असतात का? प्रचंड इमोशनल. नवऱ्याशी पटत नाही, मुलाशी पटत नाही, घरातल्या खरं तर पहिल्यांदा आईवडिलांशी पटत नाही. हे सगळं जे होतं ना, ते तारखेला जन्म घेतला, ही काय आपली चूक नाही, खरं. पण तुम्ही जन्माला आल्यानंतर नाव ठेवायचा जो तुम्हाला एक चांगला चान्स असतो ना, तो आपण घालवून बसतो. तेच जे नाव 1 वर आणलं ना, तर खूपसा मानसिक बदल घडून येतो आणि तो मी बघितलेला आहे. कळलं का नाही? म्हणजे थोडक्यात ही नावाची स्पंदनं फार इफेक्ट करतात. खूप. एखादं काही उदाहरण देऊ शकाल का ह्याच्या व्यतिरिक्त? काय म्हणजे आतापर्यंत तुमच्याकडे अनेक जण आलेत, त्यांनी कन्सल्ट केलंय, त्यांनी नावात बदल करून घेतलेत, स्पेलिंगमध्ये बदल करून घेतलेत, त्यांना किती फायदा झाला ह्या सगळ्याचा? खूप उदाहरण आहेत. त्यातले एक उदाहरण सांगतो मी. एक डॉक्टर आहेत, कळलं का नाही, देशमुख नावाचे. तर त्यांच्या वडिलांच्या नावात मी थोडासा फरक केला आणि त्या माणसाची एक डिस्पेन्सरी होती, आज त्यांच्या 4 डिस्पेन्सरी आहेत. वा. आणि नावाजलेले त्याला ते हे म्हणतात ना, ॲक्युपंक्चर म्हणतात ना, सुया वगैरे. त्यांचा मुलगा चायनाला जाऊन तो शिकून आला. अरे वा. आणि पहिल्यांदा आले होते नवरा बायको माझ्याकडे, तेव्हा मी त्यांच्या नावात चेंज केलं आणि सांगितले, हे नाव तुम्ही हॅमर करा आणि तुम्ही तुमच्या ह्याच्या म्हणजे जी तुम्ही बोर्ड बनवता त्या बोर्डावर हे नाव लावा, तुम्ही बघा काय होतंय ते. आणि त्यांना खूप फायदा झाला. आणि हे अगदी माझं अगदी जिथं जागतं उदाहरण आहे की त्याच्यामुळे त्यांची खूप भरभराट झाली. क्या बात आहे. म्हणजे नावातली स्पंदनं किंवा नावात आपण जे बदल करतो त्याने खूप फरक पडतो. नैसर्गिक मी बघितलेले आहेत ना, उदाहरणार्थ सुनील गावस्कर, झाकीर हुसेन, यांच्या तारखा बघा, यांच्या नावाचे स्पंदनं बघा, ॲटोमॅटिक केवढं त्यांना नावलौकिक मिळाला. कळलं का नाही? अशी खूप उदाहरणं मी प्रत्येक अंकाला म्हणजे प्रत्येक तारखेला मी एक उदाहरण दिलेलं आहे माझ्या पुस्तकात. सर, आत्ता आपण बोलतोय, पण बऱ्याचदा असं होतं की एकाच तारखेला एकाच वर्षामध्ये जन्मलेल्या अनेक व्यक्ती असतात आपल्या आजूबाजूला. त्यापैकी 2 ओळखीच्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आहेत की त्यांच्या तारखा सारख्या आहेत, त्यांच्या म्हणजे त्यांचे बर्थ इयर पण सारखं आहे, पण त्या दोन्ही व्यक्ती ज्या आहेत त्या फार वेगळ्या आहेत. असं का? त्याचं उत्तर तुम्हाला मी मगाशीच दिलं. आईवडिलांच्या तारखा, आईवडिलांचे जर मुलांक, भाग्यांक आणि शुभांक त्यांना फेवर नसतील तर तिथे ती एक मोठी डेप्थ आहे. तुम्हाला जगात कुठेही मिळणार नाही की मुलांक, भाग्यांक आणि शुभांक आणि आईवडिलांचे ते 2 त्रिकोण असतील असे दुसरं उदाहरण मिळणार नाही आणि अजूनपर्यंत मला मिळालेलं नाहीये. हीच त्यातली डेप्थ आहे. ही पत्रिकापेक्षा मोठी डेप्थ आहे.
पण मग आम्ही आत्ता अनेक पॉडकास्टमधनं किंवा वेगवेगळ्या व्हिडिओजमधनं ह्या न्यूमरॉलॉजीबद्दल ऐकत आलो आहे, ह्या नंबर्सबद्दल ऐकत आलो आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी असं सांगितलं आहे की 2 नंबर असेल, 4 नंबर असेल, 8 नंबर असेल, हे थोडेसे त्रासदायक असतात. खरंच असतात का? हे बघा, प्रत्येक नंबराची एक अंकाची एक पर्सनॅलिटी आहे. 2 नंबर हळवा आहे म्हणजे भावनावश होतो, पण तो सगळेच 2, 11, 20, 29 होत नाहीत. जर त्या तारखेमध्ये 1 अंकाची व्हायब्रेशन जर असतील किंवा त्याचा भाग्यांक किंवा शुभांक जर 1 येत असेल तर त्या 2 नंबरमध्ये फरक होईल. तो 2 नंबर लीडर बनेल, तो 2 नंबर चांगला उत्तम अभिनेता बनेल. आता बघा ना तुम्ही, 11/10/1942 अमिताभ बच्चनची तारीख आहे. हो का नाही? त्याला पोटाचा आजार झाला, काही वैयक्तिक त्याच्या गोष्टींना त्याला त्रास झाला, पण आज नावलौकिक तर मिळालेला आहे. बरोबर. कळलं का नाही? आणि त्याचं बॅकग्राऊंड म्हणजे काय की त्याच्या आईवडिलांच्या तारखा त्याला खूप फेवर ठरल्या. कळलं का नाही? त्याचे वडील चांगल्या उत्तम कवी होते, म्हणजे कुठेतरी कला त्यांच्या मध्ये पण रुजलेली होती. तीच कला त्याच्याकडे ट्रान्सफर झाली. कळलं का नाही? तर त्यामुळे 2 मुलांक वाईट आहे, 4 मुलांक वाईट आहे, 8 मुलांक वाईट आहे, अजिबात नाही. आता 8चा तुम्ही उल्लेख केलात. खरं तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीख 17 सप्टेंबर 1950. बरोबर. याची जर बेरीज केली तर 5 होते. आणि 17 म्हणजे 1 + 7 8. तर मला तेच विचारायचं आहे, हा आकडा तर 8च आहे ना? ते स्ट्रगल केलंय त्यांनी, प्रश्नच नाही. अंक 8 असला तरी 8 अंकाला, मुलांकाला 5 हा भाग्यांक खूप मदतीचा ठरतो. आणि नरेंद्र मोदींची तुम्ही व्हायब्रेशन काढा, 5 वर येतात बघा. बरोबर. त्यामुळे 5 या अंकाचा नरेंद्र मोदींना खूप फायदा झाला. कळलं का नाही? 8, 5, 5 असं त्रिकोण आहे त्यांचं. आलं का नाही लक्षात? तर त्यामुळे काय होतं माहितीये का की 8 अंक जरी असला तरी त्याला जर सपोर्ट जर 3चा असेल, सपोर्ट 6चा असेल, 5चा असेल, तर 8चे वाईट इफेक्ट निघून जातात. बरं. कळलं का? मग पार्टनर जरी असेल तरी चालू शकतो. हो, का नाही? पार्टनर जर 3 असेल ना तर सुखाचा संसार होणार. बायकोने फक्त सांगायचं मला हे हवंय, त्याने पुढ्यात आणून दिलं. कळलं का नाही? मग 4 नंबर बद्दल काय? 4 नंबर बद्दल सांगायचं ना, तो हर्षलचा अंक आहे. बरं. तो लहरी आहे, एकांत वाचताना आवडतो आणि आपल्या मूडप्रमाणे. पण ते खूप चांगले सायंटिस्ट आहेत ना, हे 4, 13, 22, 31 वर जन्मलेले आहेत. पण त्या 4 नंबरला जर 1चा सपोर्ट असेल, 5चा सपोर्ट असेल, तर ही माणसं कुठे पुढे जातात. त्यांना खूप नावलौकिक मिळतो आणि उद्योगधंद्यात त्यांचं नाव होतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही जसं म्हणालात तसं कोणताही जो अंक आहे तो वाईट नाहीये. त्याचे व्हायब्रेशन्स जसे असतील तसे, म्हणजे मुलांक, भाग्यांक आणि शुभांक आणि आई वडिलांच्या ह्याच्याप्रमाणे, त्रिकोणाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी. पण तुम्हाला आणि हे आहे ना, सूट आहे ना नावात बदल करून घेण्याची. हो, अर्थात आपण ते न्यूमरोलॉजीच्या ह्याबद्दल तर बोलणारच. खूप नाव बदलायला नको, तुम्ही 1 अक्षर टाकून पण ती किमया करू शकता. कळलं का नाही? 1 अक्षर टाकून सुद्धा. बरोबर. सर, अजून ह्या निमित्ताने प्रश्न पडतो की जगातली सगळ्यात बेस्ट नंबर जोडी म्हणजे अंकातली कोणती आहे? सगळेच अंक चांगले आहेत. 1 जोडी चांगली आहे आणि 1 जोडी वाईट आहे असं अजिबात नाहीये. पण कोणाचं जास्त पटतं? आता बघा, तो बरोबर आहे, ते बरोबर आहे. 1/4चं चांगलं जमतं, 2/1चं चांगलं जमतं, 2/6चं चांगलं जमतं, 3/9चं चांगलं जमतं. कळलं का नाही? 4/1चं चांगलं जमतं, 5 सगळ्यांशी जमतं, 6/2, 7, 8 जमतं, 7/2, 1, 5 जमतं, 8/3, 6चं जमतं, 9/3, 6
चांगल्या उत्तम जोड्या आहेत त्या. कळलं का नाही? बरोबर बरोबर. हे जे अंक आहेत, आता आपण जर का इंग्रजीमधले अंक घेतले तर एक जो अंक आहे तर तो कसा असा स्ट्रेट उभा आहे. हो. आपण त्या अंकांवरनं त्याची पर्सनॅलिटी किंवा ह्या गोष्टी ओळखू शकतो. हो, जरूर जरूर जरूर. हा, मला त्याबद्दल जाणून घ्यायचं. बघा, 2 हा अंक आहे ना, त्याला कर्व आहे बघा, असं रेडियस आहे. त्यामुळे तो ना असं हे झालेला आहे, त्यामुळे मानसिक स्थिती जी असते ना ती तशी असते. आणि एक स्ट्रेट आहे, त्यामुळे तो नेहमी कधी झुकत नाही, तो स्ट्रेट असतो. तसं 3ची बघा, 3 हा कसा आहे माहितीये, असा हे झालाय, परत तो वरती आलाय, खालून वरती आलाय. बरोबर. म्हणजे तो समतोलपणा आहे त्याच्याकडे आणि बुद्धिमान आहे. 4 बघा, 4 कडे ना 2 अशा रेषा आहेत. कळलं का नाही? तो स्वतः, कळलं का नाही, आपल्या मनाने राहणार आहे. बरं. तो असं कोणाशी हे नाही करणार. म्हणजे अशी रेष होऊन परत अशी आलेली आहे. कळलं का नाही? तर त्यामुळे आणि परत असा आलेला आहे. तर त्यामुळे तो कोणाचा ऐकणारा नाहीये. 5 बघा, समजदार अंक आहे, कारण तो खाली त्याला रेडियस आहे, कर्व आहे, पण तो अंक कसा आहे, तो स्वतःचं सगळं इमेज राखून बोलणारा, कर्तृत्व करणारा आहे. तर 6 कर्व आहे बघा त्याला, तो पण फार इमोशनल आहे. कुठेतरी चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडायचं, चुकीची विधानं करून फसायचं. आर्टिस्ट असतात चांगले पण कुठेतरी छोट्याशा गोष्टीमुळे फसतात आणि मग त्यांचं आयुष्य खूप त्रासदायक होतं, मिझरेबल होतं. 6 अंकाची बघा, खूप तुम्हाला ना खूप उत्तम कलाकार असतात, पण कुठल्या ना कुठल्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांना त्रास होत असतो. 7 हा तर सरळ खाली आलेला आहे. मानसिक स्थिती आहे ना ती एकांतात राहण्याची, पाण्याच्या शेजारी राहण्याची अशी आहे. आणि 8 मध्ये 2 शून्य आहे. किरोनीस सांगितलेलं आहे की ह्या अंकात प्रचंड अध्यात्म आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड मेहनत आहे. आणि अबोल अंक आहे हा. कळलं? अबोल अंक म्हणजे? अबोल म्हणजे तो जास्त बोलणार नाही, म्हणजे मनातल्या गोष्टी बोलणार नाही, आपलं दुःख सांगणार नाही, आपल्या व्यथा सांगणार नाही. फक्त तो सहनशक्ती वाढवून 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 आपलं आहे ते काम करेल. तसं 9 नंबर आहे. 9 नंबर बघा तुम्ही, वरून रेडियस आहे आणि तो खाली आला आणि परत वरती आलाय. तो म्हणतो की मी सांगेन तेच खरं आणि माझंच खरं. कळलं का नाही? तो कुठेही वाकणार नाही कोणाशी, तो आपल्याशी ठाम एकनिष्ठ असेल. आणि 9 हा बघा ना, तुम्ही कशातही मिळवा, त्याचं रूप तेच होतं. हा 9 हा एक वेगळा दैविक अंक आहे. बरेच जण 9 तारखेला म्हणजे कुठल्याही गोष्टी करण्याचा विचार करतात, असं मी ऐकलेलं पण आहे. म्हणजे जर आपण राजकारणाबद्दल बोललो तर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना 9 तारखेलाच केली होती. ते कुठलीही गोष्ट 9 तारखेलाच करतात. तो 9 अंक त्यांना लकी आहे, लकी असणार. हो का नाही? म्हणजे प्रत्येकाचं असं ठरलेलं असतं की ह्या तारखेला आपण हे केलं तर आपल्यासाठी. पण आता त्यांची तारीख माहिती नाही, पण उत्तम वक्ता आणि उत्तम बोलणारे म्हणून आज त्यांचं नाव घ्यायला काहीच हरकत नाही. खूप छान बोलतात ते. बुधाचा प्रभाव आहे त्यांच्यावरती. बरोबर आहे. तर आहेच. आता तुम्ही 1 ते 9 बद्दल सांगितलं की ते त्या आकाराप्रमाणे त्यांचं पर्सनॅलिटी असते आणि अर्थात ती पर्सनॅलिटी रिलेट पण करते ह्या सगळ्या आकड्यांना. तर 0 ह्या अंकाबद्दल तुम्ही आत्ता म्हणालात, 0 ह्या अंकाबद्दल तुमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. 0 किती महत्वाचं आहे आपल्या आयुष्यात? 0 बोलायला गेलं ना तर खूप आहे बोलण्यासारखं. कारण भारतात 0चा शोध लागला. बरं. आणि वेदामधून हे संख्याशास्त्र निर्माण झालेलं आहे आपलं. बरं. आपण जे म्हणतो ना खाल्डियन मेथड, त्या खाल्डियन मेथडचा बराचसा भाग आपल्याला वेदात आढळतो आणि मी माझ्या पुस्तकात ते दिलेलं आहे. 0 बोलायचं झालं तर 1 वरचं 0 आहे ना, हे ॲटम सारखं आहे. तुम्ही 10 तारखेची माणसं बघा, खूप प्रचंड त्यांच्याकडे ऊर्जा असते आणि ही ऊर्जा त्यांना 0 मिळते. बरं. पण त्याचंच उलटं उदाहरण काय, जेव्हा 2 वर 0 येतं ना तेव्हा
त्यांना दुःख थोडंसं सोसावं लागतं. म्हणजे 20 वगैरे. हो 20 मानसिक त्रास होतो. आता तुम्ही म्हणाल 40 वर काय, 40 ही काय तारीख नाहीये. पण जेव्हा नावाची बेरीज 40 होते तेव्हा त्याच्यावरती 0 येतं आणि ते 0 त्या माणसाला कुठेतरी फार मोठं जालिम दुःख देतं. तसं नावाची बेरीज 70 होऊ नये, तीही त्रासदायक आहे. कारण 7 हा एक हळवा अंक आहे. बरोबर. त्याच्यावर 0 आलं तरी त्याचाही त्रास होतो. म्हणून 0 हे 5 वर चांगलं, 3 वर चांगलं, 6 वर चांगलं, 9 वर असू नये. बरं. कारण ते लढाईचं आणि युद्धाचं द्योतक ठरतं. तर त्यामुळे 0चा वापर करताना संख्याशास्त्रात खूप विचार करून करायला पाहिजे. पण जेव्हा आपण ह्या सगळ्याचा संख्याशास्त्राचा, अंकशास्त्राचा जेव्हा अभ्यास करतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने 1 ते 9 हे नंबर तर आहेतच, पण ह्यामध्ये आपण तुम्ही जसं मगाशी म्हणालात मूलांक, भाग्यांक आणि शुभांक हे काढल्यानंतर आपल्या एक साधारणपणे लक्षात येतं की आपल्याला काय बदल करायचा आहे, आपल्या नावात काय बदल करायचा आहे का, किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींसोबत आपलं किती पटेल किंवा नाही पटेल. मला ह्याच अनुषंगाने पुढे प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की एकतर बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एखादा बिझनेस सुरू करायचा असतो, आपल्याला पार्टनर हवा असतो. तर पार्टनर निवडताना तो पार्टनर कुठल्या नंबरचा असला पाहिजे, कोणाशी जुळवून घेतला आला पाहिजे, याबद्दल तुम्ही संख्याशास्त्रातले सगळेच गुड गोष्टी माझ्याकडनं काढून घेत आहे. खरं म्हणजे काय माहिती आहे का, जेव्हा आम्ही पार्टनर शोधतो ना तेव्हा आम्ही ते त्रिकोण आहेत ना ते मांडतो आणि त्यांचा कॉमन मित्र कोण आहे ते बघतो. आणि तो कॉमन मित्र जर चांगला मिळाला तर त्यांचा उद्योगधंदा वरती जाणार, हे 100%. आणि दुसरं, कंपनीचं जेव्हा आम्ही नाव काढतो ना तेव्हा त्याच नावाची व्हायब्रेशन येतील असा एक अंक बघतो. बरं. पण मी एक लक्षात घेतलेलं आहे की 41, 32 आणि 50 ही व्हायब्रेशन 2 मुलांकाला, 1 मुलांकाला किंवा 6 मुलांकाला, 9 मुलांकांना खूप फायदेशीर ठरतं. बरं बरं. पण मग हे कसं करायचं, म्हणजे जर का आता तुमच्याकडे अनेक जण येत असतील हा प्रश्न घेऊन की आम्हाला पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करायचा आहे. अर्थात बिझनेस म्हटल्यावरती अप्स अँड डाऊन्स येणार आहेत हे माहिती आहे, पण तरीसुद्धा तो बिझनेस अगदी टॉपपर्यंत पोचावा ही प्रत्येकाची इच्छा असते. आता आपण बघितलं तर आपल्या डोळ्यासमोर असंख्य उदाहरणं आहेत जे बिझनेसमन खूप मोठ्या लेवलपर्यंत पोचलेत, पण तितकेच जे बिझनेसमन आहेत ते बुडालेले सुद्धा आहेत. तर त्याबद्दल आता आपण एक चांगलं उदाहरण घेऊ. धीरूभाईंचा मुलगा मुकेश अंबानी, त्याची व्हायब्रेशन बघा, त्याची तारीख बघा, 19 तारीख का काहीतरी आहे. बरं. आणि मुकेश अंबानींचा बर्थडेट म्हणतात. बर्थडेट, हो, त्यांची बर्थडेट आणि नावाची व्हायब्रेशन चांगली मिळतात. इव्हन त्याच्या वडिलांची सुद्धा तशीच मिळत आहेत. त्यांचा त्रिकोण चांगला आहे, त्यांच्या आईचा त्रिकोण चांगला आहे, त्यांच्या नावाची पण बेरीज चांगली येते. तर त्यामुळे त्यांची ऊर्जित अवस्था आली. आलं का नाही लक्षात? बरोबर. तर त्याला कारण काय आहे माहिती आहे का, की जेव्हा तुमचा बिझनेस असतो तेव्हा तुमच्या कंपनीचं नाव आणि तुमचा मुलांक, इव्हन तुमचा भाग्यांक, नाही जरी आलं तरी तुमचा शुभांक, कुठेतरी त्याचं मॅचिंग झालं पाहिजे चांगलं, तरच तो बिझनेस चांगला चालतो. आणि भागीदार असतील तर तुमच्या तिघांचे एकूणचे जे 9 अंक येतात ते कुठेतरी एकमेकांचे मित्र पाहिजेत. बरं. आणि तोच मित्रांक घेऊन आपण त्याच्या बिझनेसचं नाव बनवायचं. कळलं का ना? आता हे नाव कसं बनवतात त्याला खाल्डियन मेथड म्हणतात. बरं. तर 1 नंबर कुठे येतो, AIJY, त्याला 1 नंबर. बरं. 2 नंबर कुठे येतो, BKR. 3 नंबर कुठे येतो, CGLS. 4 नंबर कुठे येतो, DM. 5 नंबर EHNX.
6 नंबर UVW, 7 नंबर OZ, 8 नंबर PF, 9ला नंबर नाही. बरं, कळलं का नाही. बरं. तर ही जी खाल्डियन मेथड ही फार जुनी मेथड आहे आणि आज जगात चालते ना ती खाल्डियन मेथड चालते आणि भारतात पण आपल्या खाल्डियन मेथड चालते आणि ही खूप खूप अगदी तुम्हाला चांगले रिझल्ट देते. बरं, पण मग हा मला 40 वर्षाचा अनुभव सांगतो. आता तुम्ही अंबानींचं उदाहरण सांगितलं, त्यांच्याच घरात त्यांचाच भाऊ आहे अनिल अंबानी, त्याची 4 आहे. हा, ते बिझनेसमध्ये तितके सक्सेसफुल दिसत नाही जेवढे मुकेश अंबानी दिसतात. हो, त्यांच्या नावाची आणि जन्मतारखेचे हे जुळत नाही आहेत व्यवस्थेशीर. मग त्यांनी काय केलं पाहिजे अशा वेळेस? नावात बदल करायला पाहिजे. नावात बदल केल्याने नक्कीच सक्सेस. नावात बदल म्हणजे तो फार आधी करायला पाहिजे. कळलं पण नाही, कारण नावाची व्हायब्रेशन्स आहेत ना, त्याची एक मेथड आहे की तुम्ही तो ना मंत्रासारखा लिहिला पाहिजे. बरं, म्हणजे स्वतःचं नाव आपण ते सतत खूप आहे, ती मोठी अवस्था आहे. छान तो लिहून जेव्हा तुम्ही तो आत्मसात करता, तो आत्मसात केल्यानंतर त्याची व्हायब्रेशन सुरू होतात तुम्हाला मिळायला. काय सांगता? हो, असं पण होतं. हो, मद्रासचे, चेन्नईचे एक गोस्वामी म्हणून आहेत, उत्तम, त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे. कळलं का नाही. तर फॉर्च्यून ऑफ सायन्स, तर ते उत्तम पुस्तक आहे आणि त्यात त्याने सांगितलेलं आहे की ह्याच्याने रोग बरे झालेले आहेत. बापरे, रोग बरे झालेले आहेत नावात बदल करून. आणि त्याने उदाहरणं दिलेली आहेत, त्या पुस्तकात आहेत ती. समजा एखाद्याचं व्हायब्रेशन बरोबर नाही आहेत, 4 किंवा 2 वरती आहेत आणि त्यांना काही मेंदूचा आजार आहे, तर त्यांनी 5 वर आणलेला आहे. 5 हा बुद्धीचा कारक आहे, नर्व सिस्टीम तुमची बदलतो. हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. पण ते सांगतात की मी सांगतो तसं 41 दिवस हे नाव 41 वेळा रोज लिहा. बरं बरं, त्याचा फरक तुम्हाला त्या 41 दिवसानंतर कळतो, असं त्याचं त्याने दिलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे हे पण शास्त्र मोठं आहे. हो हो हो, हे मी फक्त ऐकून होते, पण माझा तितका त्याच्यावरती विश्वास नव्हता. आता तुम्ही जे सांगितलं की त्याने रोगही बरा होतो, म्हणजे खरंच म्हणजे हे करून बघणार काय, ज्यांना आजार आहे किंवा खूप दिवस ते आजारी आहेत अशा लोकांनी हे सगळे टेक्निक वापरली पाहिजे. म्हणजे औषधांबरोबर हे करायला हरकत नाही. पण ते चांगल्या न्यूमरॉलॉजिस्ट करून घ्यायला पाहिजे. उगाच वाटेल तर काहीतरी करून उपयोग नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी मजेशीर. माझ्याकडे एक जोडपं यायचं आणि ती सतत नवऱ्याला, लव्ह मॅरेज केलं होतं, पण सतत नवऱ्याला म्हणायची मला डायव्हर्स पाहिजे. प्रचंड हुशार, PhD केली तिने आत्ता हल्ली. कळलं का नाही. मी तिचं नाव बदललं, त्याने गॅझेट वगैरे केलं. तिची एवढी प्रगती झाली आणि डायव्हर्स विसरून गेली. क्या बात आहे. आणि माझ्या नात्यातलीच होती ती मुलगी, म्हणजे लांबच्या नात्यातली होती, पण ती अगदी विचित्रपणे वागत होती. पण आता ती स्वतःचा उद्योगधंदा करते, नवरा नवऱ्याचा उद्योगधंदा करतो आणि म्हणाला की ते नाव ठेवल्यापासून मला काही त्रास नाही. ते माझ्याकडे साक्षीदार आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की नाव बदलल्याने हा सुद्धा फरक होतो. ते व्हायब्रेशन्स चेंज होतात. आता बघा, लग्नानंतर मुलींचं नाव बदलतात. हो, आपल्या हिंदू धर्म पद्धतीत आहे ते आहे. नाव बदलतात. ते जर व्यवस्थिशीर नाव बदललं ना आणि नवऱ्याच्या बर्थडेटला आणि नवऱ्याच्या नावाला जर मॅच केलं ना, तर खूप सुखाचा संसार होतो. खूप सुखाचा संसार. ह्याच्याने डायव्हर्स टळतील असं माझं ठामपणे मत आहे. आत्ता पण मगाशी बोलता बोलता म्हणालात की नाव आपलं 41 दिवस स्वतः लिहिलं, किती वेळा लिहायचं साधारणपणे? मग ते 41 5 असेल तर 41 वेळा लिहायचं. समजा आपण 6 वर आणले तर 42 वेळा लिहायचं. म्हणजे त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. ह्याच्यामुळे कदाचित ते आजार जो आहे झालेला तो कमी, त्याचं प्रमाण कमी होईल, त्याचा इफेक्ट कमी व्हायला सुरुवात होईल. पण मग तुमच्या ह्या पुस्तकामध्ये तुम्ही एक त्याच्यामध्ये चॅप्टर लिहिला आहे, तो म्हणजे
संख्याशास्त्रावरून रोग निदान. तर म्हणजे प्रत्येक अंकाचा खरं तर मला तेच विचारायचं आहे की प्रत्येक अंकाप्रमाणे रोगाचं निदान होतं का? आणि तुम्ही त्याच्यामध्ये ना काही असे आजार लिहिलेत की ह्यांना हे आजार होऊ शकतात, ह्यांनी काळजी घेतली पाहिजे किंवा ह्यांनी काय केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, हे पण तुम्ही त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मला अगदी थोडक्यात अगदी त्याच्याबद्दल काय सांगाल? बघा 2, 11, 20, 29 अशाने पोटाचा आजार असतो. आम्ही पण काय, मी पण माझ्याकडे जे येणाऱ्या लोकांवरती अभ्यास केला. बरोबर आहे. मी असं काही स्पेशली कुठे जाऊन हॉस्पिटल किंवा याच्यामध्ये विचारलं नाही बाबा तुमची कुठली तारीख आहे. पण मी माझ्या अंकाचं वाचलं तेव्हा तुम्ही जे लिहिलं होतं ते अगदी परफेक्ट होतं. अर्थात मी आत्ता हा अंक माझा सांगत नाही, पण तुम्ही 1 नंबर पासून आपण सुरू करूया. 1 नंबरमध्ये बघा तुम्हाला मज्जातंतूचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हार्टचे आजार होऊ शकतात. कळलं काय? 2 नंबरचे पोटाचे आजार, सर्दी, पडसं हे होऊ शकतात. 3 नंबरचे पोटाचे आजार. 4 नंबरचे मानसिक आजार होऊ शकतो. तसं 2 नंबरचा पण मानसिक आजार होऊ शकतो. 5 नंबर ती झालं. 5 नंबरचे तुम्हाला ना न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम होतील, जे कळलं का नाही, मेंदूशी निगडीत. 6 नंबरचे तुम्हाला मूत्रपिंडाचे आजार, कळलं का नाही, गर्भाशयाचे आजार होऊ शकतील. 7चे पण तुम्हाला मानसिक आजार होऊ शकेल. 8चा तुम्हाला गुडघेदुखी, पायाचे हाडं वगैरे त्याचे आजार, कंबरदुखी, कळलं का नाही, ते होऊ शकतील. 9चे तुम्हाला रक्ताचे आजार होऊ शकतील. कळलं का नाही, आहे हे आजार, म्हणजे हे होण्याची शक्यता असते. बरं. आणि हे मी सगळं प्रत्येक येणाऱ्या माणसाच्या ह्याच्यावरनं मला कळलेलं आहे की बाबा हे आजार होतात. बरोबर. सर, मग ह्याच्यामध्ये अजून एक मगाशी आपण बोलता बोलता बरेच खरं तर मला प्रश्न पडलेत, कारण हा माझा स्वतःचा फार आवडीचा विषय, इंटरेस्टिंग विषय अनेकांचा. तर मगाशी तुम्ही म्हणालात की एखाद्याचं नाव एवढ्या वेळा लिहिलं तर त्याचे व्हायब्रेशन्स चेंज होतात आणि फार इफेक्ट होऊ शकतो. तुम्ही एक उदाहरण पण दिलं डिवोर्स केसचं, पण त्यांचा डिवोर्स झाला नाही आणि उत्तम आता त्यांचं वैवाहिक असं आयुष्य सुरू आहे. आत्ता प्रचंड आजूबाजूला निगेटिव्ह वातावरण आहे, आपण बघतोय. घरामध्ये सुद्धा एक चढाओढ दिसते नवरा बायकोंमध्ये. तू किती पैसे कमवतो, मी किती पैसे कमवते, माझी पोझिशन काय, तुझी पोझिशन काय, किंवा सध्याचं वातावरणच इतकं विचित्र झालंय की स्पर्धा आहे. ह्यामध्ये काय होतंय की नवरा बायकोमधलं कम्युनिकेशन कमी होत चाललंय, कारण वेळ नाहीये, मोबाईल आहे, तुम्ही तुमच्या विश्वामध्ये रममाण आहात, हे सगळं आहे. मग अशा वेळेस डिवोर्स केसेस वाढत चालल्यात किंवा एकमेकांमधला सुसंवाद कमी होत चाललाय. घरामध्ये सतत भांडणं, राग एकमेकांवर, हे फार वाढत चाललंय. अशा वेळेस आपण काही करू शकतो का? करू शकतो. बघा, तुम्हाला ना खूप हे आहे, तुमचा पहिला मोबाईल नंबर हातात असतो ना, सतत मोबाईल, त्याचा नंबर जो आहे ना तो आपला लकी नंबर घ्यावा, हे माझं मत आहे. त्याचा सगळा लिस्ट काउंट, छोटा अंक जो येतो ना तो घ्यावा, पहिली गोष्ट. दुसरं, घर नंबर जो घेताना आहे ना तो दोघांचा एक कॉमन नंबर असेल चांगला, तो घ्यावा, घर नंबर घ्यावा. त्यानंतर ना तुम्ही सतत तुमचा जो लकी नंबर आहे ना, कळलं का नाही, तो सतत डोक्यात ठेवून द्यावा. आपली तारीख आहे ना ती सतत गुणगुणत राहावी. त्याचा खूप फरक चांगला होतो, खूप फरक चांगला आहे, मी सांगितलेलं आहे आणि त्याचा मला अनुभव पण आलेला आहे लोकांकडनं. त्यानंतर ना मी काही मंत्र देतो ईश्वरी, म्हणजे विष्णू उपासना किंवा काय, तेवढा मी काय मोठा नाही आहे विष्णू उपासना वगैरे द्यायला, पण मी सांगतो बाबा की तुम्ही हे अमुक अमुक हे वाचा किंवा ओम नमो भगवते श्री वासुदेवा हा मंत्र बोलत जा. खूप फरक येईल, घरातलं वातावरण शांत होईल तुमच्या. आणि मग काही वेळेला मी सांगतो की मला कापराचा एक खूप छान अनुभव आलेला आहे, तर मी 6 कापूर ठेवायला सांगतो चांदीच्या वाटेत कोपऱ्यात, त्याच्याने एक वातावरण वेगळं बनतं. असे उपाय मी सांगतो कधी. पण एक आहे की नवरा बायकोंचे जेव्हा पटत नाही ना
तेव्हा मी त्यांना निश्चितपणे नावात कुठेतरी काहीतरी एक अक्षर बदल करायला सांगतो आणि खूप फरक झालेले मी आढळलेले बघितले. कळलं का? ते काय तुम्हाला गॅजेट बिजेट करायची गरज नाहीये. आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय माहितीये का, ते लाडाने तुम्ही हे नाव वापरता ती पेट नेम, जानू, बेबी, हनी असं, ती अजिबात वापरू नयेत. अजिबात वापरू नयेत. कारण त्या नावाची व्हायब्रेशन घाणेरडी येतात आणि त्यामुळे काय होतं माहितीये का, तो त्या नावाचा ना त्या व्हायब्रेशनचा परिणाम त्या व्यक्तीवर होतो. बरं. तुम्ही बघा काही नावं आहेत बघा की तुम्हाला ना सगळी दादागिरी करणाऱ्या माणसांची नावं बघा तुम्ही, चिन्या मिन्या असं असतात. हे त्यांचं ते मग त्याची व्हायब्रेशन घाणेरडी येतात आणि त्याप्रमाणे ते वागतात. कारण त्यांचं नावच होऊन जातं ते. प्रकाश हे नाव चांगलं आहे आणि त्याला पक्या का बोलता, कळलं का नाही? सुरेश हे नाव चांगलं आहे त्याला सूर्या का बोलता? नरेंद्र नाव चांगलं आहे त्याला नऱ्या का बोलता? ही जी काही नावं आहेत ना ती तुम्ही चांगली उच्चारा ना, त्याची व्हायब्रेशन चांगली आहेत. म्हणून पूर्वीची लोक देवाची नावं ठेवायची बघा. खरंय. तुम्हाला शिवाजी नावाची माणसं बघा तुम्हाला ब्रेव दिसतील. काय माहिती नाही पण मला आढळलेली आहेत. खेळात उत्तम खेळतील, विचारात उत्तम बोलतील आणि त्यांची 19 तारीख असेल तर प्रश्नच नाही. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. खरंय खरंय खरंय. आता तुम्ही ज्याबद्दल सांगितलं, मोबाईलबद्दल सांगितलं, तर मोबाईलमध्ये जो आकडा आहे आता 10 आकडी नंबर असतो, याच्यामध्ये मी असं ऐकलं की 7 नंबर 3 वेळा येणं, 4 नंबर वारंवार येणं, 2 नंबर वारंवार येणं हे चांगलं नाही आहे. हे खरंच इफेक्ट करतं का? बघा आपण जन्मतारखेमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं काय की तुमची जन्मतारीख जर त्या जन्मतारखेमध्ये 2-2-2-2 जास्त वेळा येत असतील किंवा 4-4-4-4 जास्त वेळा येत असतील तर ती जन्मतारीख तो स्वभाव घेऊन येते, तो इम्पॅक्ट येते. सेम मोबाईलचं पण तेच आहे. तेव्हा मोबाईल मध्ये नंबर जे असावेत ना तर त्याच्यामध्ये जास्त शून्य नसावेत. बरं. कारण शून्य हा अडखळा आणतो. त्याच्यानंतर जास्त इमोशनल अंक नसावेत कारण आपण तिथे काय करतो, संवाद साधतो. तर त्यामुळे ते 2, 4, 7 हे जास्त नसावेत. एखाद दुसरा आला तर काय हरकत नाही, कळलं का नाही? 1, 5, 3 हे चांगले असावेत अंक की त्याच्यामुळे काय व्हायब्रेशन चांगली येतात. पण त्याची बेरीज जर आपल्या ह्याला मॅच होत असेल तर हरकत नाही. हो, बर्थडेटला मॅच, पण तरी सुद्धा शून्य असू नयेत. शून्य असू. इव्हन कारची तुमची जी हे असते ना नंबर प्लेट, त्याच्यामध्ये पण शून्य वाटेल तेवढे असू नये, चांगली नाही ती. बरोबर बरोबर. तुम्ही मगाशी बोलता बोलता बऱ्याच गोष्टी सांगून गेलात. मला ह्याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की आजकाल ते 11-11 24 नंबर हातावर लिहा, हा नंबर हातावर लिहिल्याने तुमचं वजन कमी होईल, तुम्हाला फार फरक पडेल, किंवा हा कागदावर लिहा, तुमच्या पर्समध्ये ठेवा, अशा बऱ्याच गोष्टी आमच्या समोर येत असतात वारंवार आणि अनेकांना असं वाटतं की खरंच हे केल्याने फरक पडतो. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे कारण की आत्ता जे आपले प्रेक्षक बघत असतील त्यांनीसुद्धा, त्यांच्यापैकी अनेकांनी हे करून पण बघितलं असेल, तर मग खरंच इफेक्ट होतो का? आणि खास करून ते हिरव्या पेनानेच लिहिलं जातं. हिरवा रंग किती इफेक्टिव्ह आहे आपल्या अंकशास्त्रासाठी? खरं बघायला गेलं तर हिरवा रंग हा 5 अंकाचा आहे, हा बुधाचा अंक आहे. मी स्वतः लेख वगैरे आहेत ते हिरव्या पेननेच लिहितो. बरं. पण एक आहे की हातावर किंवा कुठेही शरीरावरती अंक लिहून ते अंक तुम्हाला मदत करतात यावर माझा विश्वास नाही. हां, एखादा अंक तुम्ही घरात असं कुठेतरी 6 अंक मोठ्या ह्याच्यात लिहून ठेवा. कारण माझा एक न्यूमरॉलॉजिस्ट मित्र आहे, त्याच्या ऑफिसमध्ये घरी मी जातो तेव्हा बघतो, तर 6 अंक लिहून ठेवा. शुभ अंक आहे, शुक्राचा अंक आहे, काही हरकत नाही लिहायला. 5 अंक लिहून ठेवा, कळलं ना, काही हरकत नाही. एखादा मंत्र लिहून ठेवा ज्याची बेरीज 5 होते, ज्याची बेरीज 41 होते, 32 होते, चांगली गोष्ट आहे. कोणता मंत्र त्याची बेरीज होते? ओम नमो भगवते श्री वासुदेवाचा मंत्र, त्याची बेरीज चांगली होते. बरं, कळलं का नाही? पण
तुम्ही जर म्हणाल की हातापायावर जर नंबर लिहून किंवा गोंधवून जर तुमचं लक हे होणार असेल तर ते मला पटत नाही स्वतःला. हे चुकीचं आहे. पण ठामपणे मी असं उगाच कोणाला चुकीचं पण म्हणत नाही. प्रत्येकाचा ना एक वेगळा वेगळा अभ्यास असतो, त्याप्रमाणे माणूस बोलत असतो. बरोबर, हो का नाही? म्हणजे पण मग 11/11 ह्या टायमिंगमध्ये किंवा ह्या दिवशी ह्या तारखेला असं काही केल्याने, कागदावर लिहिल्याने खरंच इफेक्ट होतो? तो माझा अनुभवच नाही तर मी कसं सांगू तुम्हाला. पण मग 11/11 म्हणजे 11 बघा 4 आकडाच येतोय आणि 11 प्लस म्हणजे 11 म्हटल्यावरतीच आपण 2 आकडा येतो. काय असतं 11 हा अंक जो आहे ना, 1 + 1 = 2. जे एकचं जे तेज आहे किंवा एकचं जे सूर्याचं जे काय जे हे आहेत, जी ताकद आहे ना ती 1 मध्ये आहे. पण 1 + 1 = 2 तिथे चंद्र होतो तिकडे ते सगळं सूर्याचं तेज मावळलं जातं. तर त्यामुळे 1 हा एवढा इफेक्टिव्ह नाही. बघा ना, त्याची द्वंद्व परिस्थिती असते, द्विधा परिस्थिती असते. 1 आहे ना, तर 1 + 1 = 2. म्हणजे 2 ह्या अंकाची जी स्थिती आहे ना ती फार ही होते, दोलायमान होते. त्यांना कुठे ते कन्फर्म डिसिजन घेता येत नाही. आलं का नाही लक्षात? 11 आहे, 22 आहे, 44 आहेत, हे अंकच असे आहेत. बरोबर बरोबर. सर, ह्या सगळ्यामध्ये अजून एक प्रश्न पडतो, तो म्हणजे अनेक जण ह्या पृथ्वी तलावरती जन्माला आले, त्या तारखेला जन्माला आले, पण काही जण हे अतिशय जगावेगळे ठरले. त्यांनी इतकं नाव स्वतःचं लौकिक केलं की आजही त्यांचं नाव घेतलं जातं त्यांच्या अगदी मृत्यूनंतरही. उदाहरण द्यायचं झालं तर गानकोकिळा लता मंगेशकर असेल, पुन्हा महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज असतील. ह्या सगळ्यांची नावं आजही आपल्या मनामध्ये आहेत. हो, आपण त्यांना विसरू शकलेलो नाही आणि कदाचित कधीच शकणार पण नाही. असं का? बघा, तुम्ही ना त्या जन्मतारीख आणि नावाची व्हायब्रेशन जर बघितली तुम्ही ना, तर खूप त्याच्यामध्ये प्रचंड ताकद मिळेल. शिवाजी महाराजांची तारीख जी आहे, कळलं का नाही, 19 मार्च 1630, कळलं का नाही, ही फार मोठी ताकद पण तारीख आहे. आणि नावाची व्हायब्रेशन पण त्यांच्या तशी चांगली येतात. तर त्यामुळे ती मोठी झाली माणसं. लता मंगेशकर ह्यांची तारीख बघा ना, 28 आहे आणि त्यांची व्हायब्रेशन 40 आहेत. 0 आलं तिकडे. परत नावात आपल्या जन्मतारखेत पण 0 आहे आणि बेरजेत पण 0 आहे. बघा, मोठमोठी माणसं असतात ना, त्यांची दुःखही मोठी असतात. कळलं का? त्यांना सोसावी लागतं, तेव्हा ती मोठी होतात. खरंय खरंय. आलं का नाही लक्षात? उगाच मोठे पण प्राप्त होत नाही त्यांना. आलं ना? अगदी. तुम्ही आता ह्या सगळ्याबद्दल बोललात. अगदी शेवटच्या टप्प्यावरती आपण आलोत ह्या पॉडकास्टच्या. मी तुम्हाला एक आणखी मध्ये हे करू का? अगदी. तुम्हाला एक मी स्वतः संशोधन म्हणजे शोधलेलं, संशोधन हा मोठा शब्द झाला. बरोबर. SUN सन, त्याची व्हायब्रेशन काय आहे माहिती आहे? 365. बरोबर आहे. आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते 365 दिवस. तर 365 त्याचाही अंक तोच येतो. बरोबर. आणि ही 365 आहे ना, ही पृथ्वी तलावर जन्म घेतलेली माणसं आहेत ना, म्हणून आज चांगला वाईट हा बॅलन्स साधलेला आहे. बरं. हा एवढा खोल अभ्यास आहे. क्या बात आहे. सर, अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत आपण पॉडकास्टच्या. 1 ते 9 ह्या अंकांबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? प्रत्येक अंकाबद्दल, कारण की बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असतं, वाचनात आलेलं असतं, ऐकिवात आलेलं असतं, पण तरीसुद्धा तुमच्या पुस्तकातनं मला बरीच वेगळी माहिती मिळालेली आहे, तर त्याविषयी. 1 नंबर. खूप स्वाभिमानी आणि ध्येयवादी. कोणाशी पटतं, कोणाशी नाही पटत. 2शी चांगलं जमतं, 9शी चांगलं जमतं. आणि कोणाशी पटत नाही? पटत नाही, विशेष करून थोडंसं 6शी पटत नाही. बरं. 2 नंबर. 2 नंबर
6शी उत्तम जमतं आणि 1शी उत्तम जमतं. स्वभाव हळवा. 3 नंबर अतिशय बुद्धिमान, मनस्थिती आणि खाण्याची चांगली आवड. कोणाशी पटतं कोणाशी नाही. 3चं 8शी पटतं चांगलं, 3चं 9शी पटतं चांगलं. बरं. 4 नंबर 4चं 1 नंबरशी पटतं चांगलं आणि अगदी लहरी स्वभाव. लहरी स्वभाव. कोणाशी पटत नाही. 8शी पटत नाही आणि 9शी पटत नाही. बरं. 5 नंबर 5 नंबर हा सगळ्यांना सांभाळून घेणारा आहे. तो आईचा अंक आहे, मातृ. तसं आईला कशी मुलं सगळी सारखी तसं. आणि स्वभाव जो 5चा आहे ना तो समोरच्याला समजून घेणार आहे. आणि 6 शुक्राचा अंक आहे. तो उत्तम कलाकार असतो, उत्तम बोलू शकतात आणि पटत नाही ना ते 1शी पटत नाही. 7 नंबर नेपच्यूनचा अंक आहे. स्वभाव लहरी, अतिशय लहरी. एक म्हणजे कमी बोलणं पण उत्तम विचारी. आणि कोणाशी पटतं कोणाशी नाही. 9शी एवढं नाही पटत आणि 3शी इतकं नाही पटत. 8 नंबर 3शी चांगलं जमतं, 6शी चांगलं जमतं आणि स्वभाव आहे ना तो मनात सगळं साठवून ठेवायचं बस. आपलं दुःख कोणाशी शेअर नाही करायचं. आणि कोणाशी पटत नाही. 2शी पटत नाही. म्हणजे 2शी वाईट अनुभव येतात. 9 नंबर 1शी चांगलं जमतं आणि कधी रात्री अपरात्री मदत करणारा नंबर म्हणजे 9 नंबर. आणि कोणाशी पटत नाही. 4शी. बरं. बरोबर. आत्ता तुम्ही 1 ते 9 ह्या अंकांबद्दल फार छान माहिती सांगितली. खरं तर प्रत्येक अंक काहीतरी वेगळेपण घेऊन आलेला असतो आणि प्रत्येक अंकाबद्दल तुम्ही ह्या सगळ्या पॉडकास्टमध्ये विस्तृत माहिती सांगितली. पण त्याचबरोबर कोणाचं कोणाशी पटतं कोणाशी नाही पटत ह्याबद्दलही सांगितलं. आणि अंक किती आपल्या आयुष्यात महत्त्वाचे आहेत हे पण तुम्ही या पॉडकास्टमधनं इथे नमूद केलेलं आहे. सर खूप छान वाटलं. तुम्ही एक वेगळा विचार इथे ह्या ठिकाणी मांडला आणि सकारात्मक विचार इथे मांडला आहे. कोणता अंक वाईट असतो कोणता चांगला असतो ह्याबद्दल बोलण्यापेक्षा त्या अंकाने काय केलं पाहिजे, त्या अंकाचे व्हायब्रेशन्स कसे असतात ह्याबद्दल तुम्ही इथे सांगितलं. त्याबद्दल मनापासून आभार. नमस्कार. तेव्हा मधुराष्टक पॉडकास्टमध्ये आज आपण न्यूमरोलॉजी ह्याबद्दल बोललो. कदाचित तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल की माझा अंक, मुलांक, शुभांक, भाग्यांक नेमका कोणता आहे. तर ते तुम्ही आत्ता ह्या पॉडकास्टमधनं नक्कीच जाणून घ्या. कारण की पॉडकास्ट पूर्ण बघितल्यावरती तुमच्या एक साधारण लक्षात येईल की भाग्यांक, शुभांक कसा काढायचा. मुलांक तर साधारणपणे आपल्या सगळ्यांनाच माहिती असतो. मात्र हे अंक आपल्या आयुष्यात किती मोलाचे आहेत याबद्दल आत्ता उल्हास गुप्ते सरांनी आपल्याला विस्तृत अशी माहिती दिलेली आहे. अतिशय सुंदर अशी माहिती दिली आहे. कुठेही नकारात्मक भावना न ठेवता फक्त सकारात्मक भावना कशी ठेवायची हे ह्या पॉडकास्टमधनं त्यांनी सांगितलं आहे. अंक कोणताही वाईट नसतो, फक्त त्या अंकाशी कोणाचं जुळतं कोणाशी नाही जुळत अर्थातच हे प्रत्येकाच्या स्वभावानुसार असतं. मात्र मधुराष्टक पॉडकास्टमध्ये त्यांनी ह्या सगळ्याबद्दल इत्थंभूत माहिती दिली आहे. त्यांचं सुबोध संख्याशास्त्र हे पुस्तक अवेलेबल आहे. नक्कीच तुम्ही जरूर वाचा. त्याच्यामधनं तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल आणि बरंचसं ज्ञान तर प्राप्त होईलच. आणि सरांनी खूप छान माहिती त्या पुस्तकात लिहिलेली आहे. सर पुन्हा एकदा मनापासून आभार तुम्ही मधुराष्टक पॉडकास्टमध्ये आलात त्याबद्दल. तेव्हा मधुराष्टक पॉडकास्टमध्ये आजच्या भागात आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात एका नवीन विषयासह भेटणार आहोत. मात्र चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुढच्या भागात पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.